वेदनांचा अंबड आणि सरकारी आस्था हरवलेले रुग्णालय, गरिबांच्या अश्रूंना जबाबदार कोण? अंबड शासकीय रुग्णालय म्हणजे सामान्य माणसासाठी दुसरी आई असते. पण अंबड येथील उपजिल्हा रुग्णालय पाहिल्यानंतर ही आई आपल्याच लेकरांना वाऱ्यावर सोडून निर्दयी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज या रुग्णालयात उपचार मिळणे म्हणजे एखादे दिव्य साध्य करण्यासारखे झाले आहे. नियतीची क्रूर थट्टा आणि प्रशासनाचा निर्दयीपणा. मे 27 रोजी नरहरी धानुरे यांच्यासोबत घडलेली घटना ही केवळ एक बातमी नसून अंबडच्या आरोग्य व्यवस्थेचा मृत्यूलेख आहे. अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे असह्य वेदना होत असताना एक रुग्ण उपचाराच्या आशेने रुग्णालयात येतो. त्याला मदतीऐवजी मिळते ते एक साधे प्रिस्क्रिप्शन आणि आम्ही इथे उपचार करू शकत नाही हा थंडगार निरोप. प्रश्न उपस्थित होतोय, ह्या रुग्णालयात डॉक्टर नसतील, प्लास्टरची सोय नसेल, तर हे रुग्णालय नक्की कोणासाठी सुरू आहे? की हे केवळ नावापुरते रुग्णालय उरले आहे? गरिबांच्या जगण्याचा हक्क कोणाकडे गहाण? शासनाच्या वल्गना आणि कागदावरच्या योजना जेव्हा वास्तवात येतात तेव्हा त्या केवळ फसव्या ठरतात. एखादा गरीब शेतकरी किंवा कष्टकरी जेव्हा अंबड रुग्णालयात येतो तेव्हा त्याच्या खिशात खासगी दवाखान्याचे लाखो रुपये नसतात. तिथे त्याला हक्काचे उपचार मिळणेही त्याची गरज नाही, तर तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र या हक्काची पायमल्ली होताना पाहूनही प्रशासन गप्प का आहे? रुग्णालयातील मोडकळीस आलेली व्हीलचेअर ही केवळ एक वस्तू नाही, तर ती आजच्या आरोग्य व्यवस्थेचे प्रतीक बनली आहे. जशी ती खुर्ची एका बाजूला वाकलेली आहे, तशीच आजची आरोग्य व्यवस्था ही भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारामुळे एका बाजूला झुकली आहे. आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह. अंबडचे उपजिल्हा रुग्णालय आज समस्यांचे माहेरघर बनले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत हे चालले आहे की त्यांना गरिबांच्या वेदना दिसणे बंद झाले आहे. एखाद्याच्या हक्काच्या उपचाराअभावी त्याला रस्त्यावर भटकंती करायला लावणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन नाही का? आज अंबडमधील नागरिक सरकारला विचारत आहेत, आमच्या कररूपी पैशातून चालणाऱ्या या रुग्णालयात आम्हाला वेळेवर उपचार का मिळत नाहीत? गरिबांच्या आयुष्याची किंमत तुमच्यासाठी काहीच नाही का? जोपर्यंत एखादा रुग्ण उपचाराअभावी प्राणास मुकत नाही तोपर्यंत तुम्ही नजरा बंद ठेवणार का? अंबडच्या जनतेचा संयम आता सुटत चालला आहे. ज्या आरोग्य विभागाने रुग्णांना जीवन द्यायला हवे होते त्यांनीच जर आज वेदना दिली असेल तर या प्रशासनाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. विशेष भाग 1 लवकरच येत आहे. या बातमीचा पुढचा भाग, जिथे आपण उलगडणार आहोत अंबड रुग्णालयाचा आणखी एक काळा चेहरा. पाहत रहा सत्य परिस्थिती, केवळ आपल्या हक्कासाठी. काय नाव दादा तुमचं? नरहरी धानुरे. काय झालं तुम्हाला? पाय फ्रॅक्चर झाला. बर, तुम्ही ज्या खुर्चीवर बसला, चांगली किती खुर्ची? नाही, अजिबात नाही. काय झालं तिला? ती एकीकडेच पळत. काय म्हणले ते खुर्ची संदर्भात काय सांगणार आहे? ह्याची व्यवस्थित पाहिजे अशा ठिकाणी. दुसरं काय सांगणार याच्या उपर तर काय बोलणार नाही. पूर्ण नाव सांगा. मीराबाई दत्ता धानुरे, राहणार? बोलनापूर. बरं, काय कशा संदर्भात आलं ते दवाखान्यात? हे पायाचं फ्रॅक्चर झाला ना, एक्सरा काढला. आता हे करायचं, प्लास्टर करायचं, तर ते म्हणजे इथं डॉक्टर लोकच नाही हाडायचे. आणि मग मी जाणलेला असं कोण म्हणलं तुम्हाला? मॅडम म्हणलं. बर, तुम्हाला रेफर केले? हां. नर्स मॅडम म्हण.